त्याच्यानंतर मी पोलीस भरतीला पण केले. त्याच्यामुळे मी 1-1, 2-2 मार्कांनी फेल व्हायचा. लोक अशी बोलत होती का, अशी कमेंट करत होती का तुम्ही बांधले आता तुम्हाला कळेल काय होते पुढे, काही तिथून पैसे नाही भेटत, तुम्ही उगाच एवढे पैसे लावले त्याच्यासाठी. सगळ्या मेडिसिन ही कंपनीज देते, फक्त आपल्याला त्याचं नीट नियोजन करता आलं पाहिजे. म्हणजे एकटा माणूस 4,500 स्क्वेअर फूटचं फार्म पूर्ण पाहू शकतो. शेड नील व्हायला किती वर्ष गेले आपल्याला? 1.5 वर्ष गेले. तसं कुणाचं आपण स्टार फार्मर होतो पहिल्यापासून. मंडळी, ब्रॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे जी ब्रॉयलर कोंबडे असतात त्यांचं कंपनीबरोबर करार करून कोंबडी पालन केलं जातं. ह्या व्यवसायाविषयीची A to Z माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे कंपनी कशी शोधायची, कुठे शोधायची, त्यांची रिक्वायरमेंट काय असते, कसं नियोजन करता येतं, याच्यामध्ये लॉस काय, प्रॉफिट किती होतं. एक युवा उद्योजक आहे, ते पूर्ण सांभाळतात आहे पोल्ट्री. जवळपास 4.5 वर्ष झाले यांचं नियोजन चाललेलं आहे आणि त्यांना आवड पण मिळाली आहे त्याच्यामध्ये काम करताना. तर याविषयीची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. मित्रांनो, आपल्याबरोबर युवा उद्योजक आहे जे की पोल्ट्रीचं पूर्ण नियोजन बघतात. सर, पहिलं आपला परिचय करून द्या, आपलं नाव आणि पत्ता. मी अनिकेत बोर, मी राहणार गुंडावाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. तर हे पोल्ट्रीचं शेड बघतोय आपण, हे कधीपासून याच्यामध्ये करत आहे काम? 2021पासून 12वी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मी जॉबला ट्राय करत होतो त्यावेळेस बाहेर 10,000 15,000 चाकणसारख्या ठिकाणी भेटत होती. त्यानंतर मी पोलीस भरतीला पण केले. त्याच्यामुळे मी 1-1, 2-2 मार्कांनी फेल व्हायचा. तर ते कंपनीचं, आता कंपनीला जात होतं तर मम्मी पप्पा बोलायचे कंपनीत नको जाऊ, कारण की इकडून चाकण खूप लांब पडतं जाणे. मम्मी पप्पांचं सांगणं होतं की स्वतःचं काहीतरी कर, 10-15 हजारामध्ये तुझं आयुष्य पूर्ण जाणार नाही. त्याच्यानंतर आमच्या चुलत्यांची पोल्ट्री पहिल्यापासून इथं होती, म्हणजे 2008-9 पासून त्यांचं होतं आमच्या चुलत्यांचं. तर आवड त्याच्यात पहिल्यापासून होतीच, पण आता ती आवड पुढं न्यायची म्हटल्यावर पैसे त्यावेळेस नव्हते, लॉकडाऊनसारखं सिच्युएशन त्यावेळेस आली होती. त्यानंतर लोक बोलायची का बाबा पोल्ट्री व्यवसाय बंद पडतोय, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग परवडत नाही. तर त्यावेळेस आपण स्वतः मी बारीकपणापासून ते पहिलं बघितलं होतं का त्यात पेमेंट भेटतंय पण लोक काम करत नाही, त्या प्रकारचे मॅनेजमेंट किंवा त्यांच्याकडून ते प्रकारचं मॅनेजमेंट होत नाही त्या ठिकाणी. तर त्याच्यावर आपला विश्वास असल्यामुळे आपण पोल्ट्री व्यवसाय त्यावेळेस लोक म्हणत होती का हे करू नका एवढे पैसे घालून, तरी आपण ते केलं कारण की आपल्याला त्यात माहिती होतं प्रॉपर, बारीकपणापासून आपण बघत होतो बाबा. लोक बोलले तरी आपल्याला अनुभव असल्यामुळे आपण तो रिक्स घेतला आणि तो रिक्स माझ्यासाठी तर चांगला ठरला. लोक काही पण बोलते परवडत नाही वगैरे, तसं काही नाही. तर बॅच एखादा अर्धी याच्यातली फेल जात असते, कारण की हा लाईव्ह बिझनेस आहे. याच्यात आता वर्षभरात मिनिमम 1 किंवा 2 बॅच हे कंटिन्यू फेल जात असतात कधीतरी, कारण की हे नॉन AC सेड आहे, त्याला आपल्याला कंटिन्यू मेंटेन किंवा राहत नाही, कंट्रोल राहत नाही याच्यावरती, नेचरवरती. तर होतं एखाद्या याच्यावर अर्धी काय नाही प्रॉब्लेम. शेड कधी बांधलं होतं? 2021ला चालू, म्हणजे 12वी झाली आणि लगेच शेड चालू केलं. मग त्यावेळेस पूर्ण आपल्या पैशाने बांधलं होतं का कर्ज? काय नाही, आपल्या पैशाने बांधलं होतं आणि पीक कर्ज 2.5 लाख रुपये आपण पीक कर्ज काढलं होतं त्यावेळेस. तेव्हा आपल्याकडे म्हणजे 4.5-5 लाख रुपये आपल्याकडे शिल्लक होते घरचे आणि 2.5-3 लाख रुपये बाहेर आपण कर्ज घेऊन त्यावेळेस हे शेड पूर्णपणे याच्यात पैसे लावले होते आपण, जेणेकरून त्यावेळेस लॉकडाऊनची सिच्युएशन होती, पैसे पण जास्त नव्हते, पोल्ट्रीचं काम पूर्ण झालं होतं, फक्त भांडे वाचून राहिलं होतं. मग त्यावेळेस एवढे पैसे नव्हते आपल्याकडे, सिच्युएशन त्यावेळेस मिडल क्लास असल्यामुळे एवढे पैसे नव्हते त्यावेळेस. मग लोक पण बोलत होती का आपण एवढे पैसे लावून तुम्ही घेताय. लोक त्यावेळेस आम्ही भांडी बघायला जात होतो, लोक अशी बोलत होती का, अशी कमेंट करत होती का तुम्ही बांधले आता तुम्हाला कळेल काय होते पुढे, काही तिथून पैसे नाही भेटत, तुम्ही उगाच एवढे पैसे लावले त्याच्यासाठी. लोकांचं बांधून आता आपल्यापेक्षा मोठे मोठे शेड आहेत लोकांचे, का आता अशी सिच्युएशन आहे का ते बांधून सुद्धा बंद आहे. त्यावेळेस आम्ही भांडी घ्यायला गेलो तर पेमेंट आपलं कोटेशन जात होतं 2,30,000 पूर्ण भांडी, पाण्याचे किंवा खाद्याचे, छोटे फिडर मोठे फिडर, टोटल त्यावेळेस पेमेंट जात होतं. पण आपल्याकडे पैसे नसल्यामुळे ही भांडी आपण 1,30,000 मध्ये टोटल त्यावेळेस आणली होती, सगळं संपूर्ण भांडी सेकंडमध्ये. सेकंडमध्ये. म्हणजे असं नाही का प्रत्येक वेळेस नवीनच घेतलं पाहिजे, तशी सुरुवात केली. मग पहिल्यापासून आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्येच गेलो कंपनी बरोबर? ज्यावेळेस बांधले त्यानंतर सगुणासोबतच आपण होतो आतापर्यंत. एक लोकांचा हे भ्रम आहे, म्हणजे कंपनी बरोबर कसं जोडलं जाऊ? कंपनी बरोबर म्हणजे आता या मार्केटमध्ये भरपूर कंपनी आहे, ते लोकांना कसं कळलं का कोणती कंपनी आहे काय? आता कंपनीच्या मध्ये ज्यावेळेस येतात सुपरवायझर येतात कंपनीचे फार्मरकडे, त्यावेळेस फार्मरने त्याची JC काय आहे, त्याची कॉस्टिंग काय जाते, किती पर केजीला किती पक्षी तयार करण्याची कॅपॅसिटी त्यांची कंपनीची आहे, किती रुपयापर्यंत त्यांचा पक्षी 1 किलोचा पक्षी तयार होतो. तर तिथं प्रत्येकाने फार्मरने त्याची शहानिशा करून त्यांचे डॉक्युमेंट योग्य प्रकारे तपासून त्याची योग्य ते असेल त्याच
कंपनीला फार्मरनी जोडलं जावं. कंपनीची अपेक्षा काय असते का कसं शेड पाहिजे आणि काय असतं? शेड पूर्व पश्चिमच पाहिजे कंपनीला. आणि कंपनीचं पाहताना कंपनी पाहते का प्रॉपर व्हेंटिलेशन काय शेडची, का शेड बांधताना फार्मरनी व्हेंटिलेशनची पूर्णपणे हवा पास झाली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. का प्लस कंपनी रिक्वायरमेंट काय असते, फीड जी आपल्याला ठुती त्यावेळेस ठेवायला जी जागा असते ती पण कंपनीला व्यवस्थित लागते. प्लस स्प्रिंकलर वगैरे फॉगर वगैरे उन्हाळ्याच्या मॅनेजमेंटला कंपनी आहे की चेक करते पहिले पत्राच्या वरती. ह्या गोष्टी आणि गोष्टी बघते कंपनी. किती पक्षांमागं किती फीडर आणि ड्रिंकर लागतात? काहीतरी आपलं आता हे 3500 पक्षांमागं आपले 90 मोठे फीडर आहेत आणि 90 पाण्याची भांडी आहेत. किती बाय किती शेड आहे? हे 150 बाय 32 आहे. जवळपास 4500 स्क्वेअर फूटचं शेड. 4.5. त्यावेळेस खर्च किती आला 2021ला? 9.5 लाख रुपये आले होते सगळा धरून. सगळं. शेड आपलं 150 बाय 32 आहे. लांबीला 150 फूट आहे, रुंदीला 32 आहे. आतमध्ये मध्ये हाईट किती ठेवली? हाईट 15 फूट आहे आत. आणि बाजूला 12 फूट. वरती पत्र सिमेंटचा पत्रा टाकलं तुम्ही. बाजूनी जो कॉन्क्रीटचं काम केलंय हे कशामध्ये, विटीमध्ये केलं? विटेमध्ये केलेलं आहे. किती हाईट ठेवली? कमी 3.5 फूट आहे. हे म्हणजे खाली पण गेले? खाली पायापासून वर पायापासून 3.5 फूट आहे. मग बाहेर जवळपास 1-1.5 फूट आला असेल. कमी झालंय की अजून वरती पाय नव्हतं? नाही, उलट मापी. उलट काय होतं, व्हेंटिलेशन ज्यावेळेस पक्षी मोठा होतो त्यावेळेस जे कडला पक्षी जास्त उंच असल्यामुळं पक्षाला श्वास घ्यायला त्रास होतो. हवा जेणेकरून ऑक्सिजन पुरत नाही गर्दी झाल्यावरती. जास्त हाईट नसली पाहिजे त्याला. म्हणजे ही एक बघणं गरजेचं, काळजी घेणं. जे कोणी नवीन बांधतंय 1-1.5 फुटापर्यंत हाईट असेल तर चांगले. हवा पूर्णपणे पास, व्हेंटिलेशन पूर्ण पास झाली पाहिजे जेणेकरून जो खाली गॅस असतो तोच खराब झाल्यानंतर तो निघून गेला पाहिजे, पूर्ण बाहेर निघून जाईल. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये कंपनी आपल्याला काय काय देते आणि आपल्याकडनं काय काय असतं? कंपनी आपले कॉन्ट्रॅक्ट झाले त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट पक्षी आपल्याला कंपनी पक्षी पुरवते, मेडिसिन पुरवते आणि जे खाद्य येते ते पुरवते आपल्या कंपनी. आणि त्यांचे प्लस डॉक्टर येतात व्हिजिटला का पक्ष्यांमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे आहे की नाही, पक्ष्याचे मॅनेजमेंट कसं आहे का ते आपल्याला गाईड करत राहतात. काही हे करा, कारण की आता पक्ष्यांचे वय झाले तसं जागा वाढवायला लागते पक्ष्यांना. म्हणजे गायडन्स असतो त्यांचा असतो आपल्याला. काय अडचण आली, रोग आले काय तर त्यांचा गायडन्स. त्यांचे डॉक्टर कंटिन्यू व्हिजिटला असतात आणि औषधं वगैरे त्यांचीच असतात सगळी. कंपनीचे औषधं असतात. आपल्याकडनं काय असतं कंपनीला? आपल्याकडनं कंपनीकडे एवढंच असतं का आपण व्यवस्थित जे मॅनेजमेंट करतो ते मॅनेजमेंट प्रॉपर झालं पाहिजे. मॅनेजमेंटला आपलं सगळं राहतं, कष्ट आपलं राहतं. शेड आपलं, पाणी आपलं, लाईट पण आपली. आणि ब्रूडिंगचं आपण नंतर घेऊ मित्रांनो की नक्की कसं राहतं. जे पक्षी पहिल्या दिवशी आपल्याकडे येतो तो कितव्या दिवसापर्यंत जातो आणि त्याचं नियोजन कसं असतं पहिल्या दिवसापासून? पहिल्या दिवशी पक्षी आपल्याला कंपनी पुरवते. 45 दिवसापर्यंत मिनिमम 3 किलो साईज येते. आणि तो जो पूर्ण पैसा मिळणार आहे तुम्हाला तो FCR वरती मिळतो. म्हणजे किती खाल्लंय आणि किती रिटर्न, किती किलो वजन तयार झाले. फीड कंजम्पशन त्याला बोलतात FCR. तो त्याच्यावर आपल्याला पेमेंट निघतं कॉस्टिंग निघतं. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस पक्षी आपल्याकडे येतो पहिल्या दिवशी तेव्हापासून काय काय काळजी घ्यावी लागते, कसं नियोजन करायला लागतं, कोणतं खाद्य द्यायला लागतं, कोणतं औषध द्यायला लागतं? तर आता कंपनीचा पक्षी आहे तो स्टार्टिंगला येत असतो, थकून आलेला असतो पक्षी. जर आपण बाईकवर जशी काळजी घेतो तसंच त्यांचं पण करायला लागतं. ज्यावेळेस पक्षी थकून आला असतो इलेक्ट्रॉल पावडर किंवा कंपनीची जी पावडर असते इलेक्ट्रॉल म्हणूनच असते पावडर की त्याच्यात जेणेकरून पक्षाला एनर्जी त्याच्यात वापस येईन. असं गुळ पाणी पण देतात, पण गुळ पाणीमध्ये काही वेळेस बॅक्टेरिया पण असतो त्यामुळं सहसा तर गुळ पाणी देऊ नये, इलेक्ट्रॉल पावडरचा उपयोग करावा. तर आल्यापासून पक्षाला ज्यावेळेस त्याला फिडिंग येत नसते, स्टार्टर असतो पक्षाला काही कळत पण नाही खायचं. आता कसं त्यांना कळत नाही तर त्यावेळेस पेपर हाताळला जातो ब्रूडिंगला. त्यावेळेस ब्रूडिंग खाद्य आपण छोट्या गोष्टी छोटे गट्टे करून खाद्य टाकतो आपण. ज्यावेळेस प्री स्टार्टर हा सगळ्यात पहिला स्टार्टर टाकतात पक्षाला, तो खाद्य ज्यात टाकलं जातं पक्षाला आल्या त्याचं खाद्यामध्ये स्टेप असतात. जसं वय मर्यादा वाढती तशी खाद्याची पण त्याची स्टेप वाढत असते. 13 दिवसाच्या पुढं स्टार्टर येतो. म्हणजे 13 दिवसापर्यंत प्री स्टार्टर द्यायचा. प्री स्टार्टर द्यायचा. त्याच्यानंतर जशी वयोमर्यादा वाढते तसं स्टार्टरची पण खाद्याची पण क्वालिटी वाढवली जाते त्याच्यामध्ये. तर 13 दिवसाच्या पुढे प्री स्टार्टर वापरला जातो 30 दिवसापर्यंत. त्याच्यानंतर स्टार्टर फिनिशर 1 येतो आणि 40च्या लास्ट एंडिंगपर्यंत फिनिशर 2 खाद्य वापरलं जातं जोपर्यंत आपल्याकडनं जात नाही. लसीकरण कोणते करायला? तर आपल्याकडे लासोटा म्हणून एक लसीकरण येतो. लसीकरण तो काय ते 7व्या दिवसाला लासोटा केला जातो. तो पाण्यातूनच येतो की नाही, डोळ्यात देतो. डोळ्यात देतो, ड्रॉपद्वारे देतो. त्याच्यानंतर
लासोटा दुसरं असं प्रकार लासोटा दोन प्रकार असतो तो बी दिला जातो आणि लास्टला नॉर्मल आपल्या याच्यामध्ये लस दिली जाते पाण्यामध्येच. हे किती दिवसाला? ती दुसरी 21 दिवसाला दिली जाते. 2 लासोटा 2. आणि तिसरी कोणती लस देतो? ती लासोटाचा प्रकार असतो पण तो पाण्यातून देतो आपण. त्यावेळेस पक्षी मोठा झालेला असतो तो काहीतरी 34 दिवसापर्यंत दिला. वेगळी काय औषध मध्ये द्यावी लागतात, अँटीबायोटिक बाकी अजून काय? अँटीबायोटिकचं रिक्वायरमेंट म्हणजे बोर्डिंगमध्ये जास्त ज्यावेळेस पक्षी तिसऱ्या दिवशी येतो त्यावेळेस त्याला अँटीबायोटिक केलं जातं. म्हणजे पाण्यातून देतो आपण? हा, पाण्यातून देतो. ब्रूडिंगला किती जागा ठेवतो आपण? आता आपण ब्रूडिंगला म्हणजे तर 30 बाय 150चं शेड आहे. आपण 4 गाळे ब्रूडिंगला करतो. 40 फूट बोलायचं. 40 फुटापर्यंत? 40 बाय 150. किती पक्ष्यांसाठी ठेवतो जागा पहिले? आपण 3500. 3500 टाकतो नाही का? तेवढ्यासाठी पहिली कमी जागा राहते, नंतर हळूहळू जसं मोठा होत जाईल तसा वाढवत जायचा. ब्रूडिंगला काय काळजी घ्यायला लागते? ब्रूडिंगला प्रॉपर मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला लाईटीची व्यवस्था पाहिजे पूर्णपणे. बाय चान्स कधी लाईट वगैरे गेली तरी आपल्याकडे बॅकअप काहीतरी पाहिजे जेणेकरून पक्षी उजेडामध्ये फक्त खाल्ला जाईल. आणि प्रॉपर म्हणजे आपल्याला हीट मेंटेन करायला लागते ब्रूडिंग. किती टेम्परेचर ठेवायला लागतं? बारीकपणी पक्षी असेल तर 96-95 टेम्परेचर मिनिमम पाहिजे. आणि त्यानंतर मोठा झाल्यावरती मग काळजी घ्यायला लागते टेम्परेचरची? नाही, मोठं झालं का टेम्परेचर मायनसला पाहिजे, कमी पाहिजे. किती दिवसानंतर? कमीत कमी 8 दिवसापर्यंत तरी 90-85 टेम्परेचर पाहिजे. म्हणजे 8 दिवसापर्यंत ब्रूडिंग चालतं. त्यानंतर मग इतके काय हीटची आवश्यकता नसते? आवश्यकता नसते. मग थंड वातावरण जितकं ठेवता येईल तितकं ठेवायचं. पोल्ट्रीमध्ये कष्ट काय काय म्हणजे खाद्य किती वेळा टाकता, अजून काय काय कामं करावे लागतात? आता खाद्य ब्रूडिंगमध्ये ज्यावेळेस पक्षी असतो ज्यावेळेस छोटे भांडे असतात त्यांना 2 टाईम खाद्य टाकायला लागतं. छोटे असल्यावर कधी कधी कमी 1 दिवसापासून तर 10 दिवसापर्यंत त्यांना टायमिंग सकाळी संध्याकाळी. कारण की पक्षी ज्यावेळेस फीड जास्त खात नसतो आणि फीड जास्त खात नसल्यामुळं फीड खपत नाही आणि फीडचा वास गेला की पक्षी फीड उचलत नाही. त्यामुळे पक्षाला थोडं 2 टाईम टाकायला. 10 दिवसापर्यंत जास्त काळजी घ्यावी? 10 दिवसापर्यंत जास्त काळजी घ्यायला. त्यानंतर 1 टाईम खाद्य टाकतो आपण संध्याकाळचं 5 वाजता. ते खाद्य तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुरून जाईल. एकच टाइम खाद्य टाकायचं संध्याकाळचं? आणि पाण्याचं नियोजन कसं? पाण्याचं नियोजन सकाळी भांडी धुवून घ्यायची, संध्याकाळी भांडी ओतून घ्यायची. धुवून म्हणजे पूर्ण हाताने पूर्ण क्लीन करून घेतो, त्यात काय घाण राहिली नाही पाहिजे? तुसाचे जे कण असतात ते वर गेले नाही पाहिजे टँकरमध्ये. पाण्याचं ज्यावेळेस आपण कोणतं बी पाणी घेतो त्यावेळेस फार्मरनी त्याचा pH चेक करून घ्यावा जेणेकरून पक्षाला काही प्रॉब्लेम येत नाही. पाणी जर योग्य असेल तर पक्षाला काहीच लागत नाही. किती pH लागतो? मिनिमम 5.5 पॉईंट तरी pH पाहिजे. हे आपण रोज चेक करतो? रोज चेक करतो. पाणी आपण जे पाणी घेतो ना तर स्टार्टिंगला आपण ते चेक करत असतो का आपण एवढं मेडिसिन टाकलं तर आपला एवढा pH येतोय. त्याप्रमाणे फार्मरनी त्याचा pH चेक करून घ्यावा. मेडिसिन पण कंपनी देते पाण्यामध्ये टाकायला? सगळ्या मेडिसिन ही कंपनीच देते, फक्त आपल्याला त्याचं नीट नियोजन करता आलं पाहिजे. हे पूर्ण फार्मचं नियोजन किती जण बघतात? आम्ही 2 जण असतोय, पण जास्त करून मी तिथं असतो. भाऊ जास्त नसतो, गाडीवर जात असतो तो जास्त. मी एकटाच असतो इथं जास्त. म्हणजे एकटा माणूस 4,500 स्क्वेअर फूटचं फार्म पूर्ण पाहू शकतो? किती वेळ द्यायला लागतो याच्यामध्ये? तर तसं जर बघायला तर लोक बोलतात सारखं काम असतं, असं काय नाही. का सकाळी 2 तास जर ब्रूडिंगचं व्यवस्थित काम जर केलं पहिले 10 दिवस तर 10 दिवस कंटिन्यू माणूस लागतं इथं, कारण की ती बारीक असतात त्यांना काळजी घ्यायला लागते. त्याच्यानंतर माणूस एकटा मॅनेजमेंट करू शकतो. सकाळी एकदा पाहायचं, संध्याकाळी एकदा. मिनिमम 3 तास तरी, सकाळचं 3 तास, संध्याकाळी 3 तास. मॉर्टेलिटीचा रेट किती म्हणजे मारतात किती? आता मिनिमम कंपनीचे 5.5% तरी आपले मॅनेजमेंट असं जसं तुमचा बॅच चांगली जर गेली, काय प्रॉब्लेम जर नसेल तर मॉर्टिलिटी कमी होती. तुमच्याकडे किती होते? सध्या माहिती 3-4 मॉर्टिलिटी चालते दिवस. 3-4 नाही, किती टक्के मॉर्टिलिटी होती तुमच्याकडे? 4.5% 5% पर्यंत जाते लास्टपर्यंत. आणि उन्हाळ्यामध्ये काय वेगळी काळजी घेतो? उन्हाळ्यामध्ये आता पक्षाला उष्णता जास्त असते. उष्णतेमध्ये आपल्याला वरती शेडवरती आपण हे टाकतो पेंडा वगैरे किंवा बाजरीचा आपण तो टाकतो, कारण जेणेकरून टेम्परेचर व्यवस्थित राहील नाही का. पाणी वगैरे स्प्रिंकलर हे कंटिन्यू लागतं उन्हाळ्यामध्ये, कारण की पक्षी 2 किलोच्या पुढे गेला की मॉर्टिलिटी 100% होती हीट स्ट्रोक. पूर्ण पत्रा झाकून टाकतो आपण सरमाटाने? हो. आणि वरतून स्प्रिंकलर चालू जे की कंटिन्यू थंड हवा देतो. आतमध्ये पंखे पाहिजे, मोठाले पंखे पाहिजे, आतले पंखे पाहिजे. तुम्ही इथं पंखे पण लावले? मी कंटिन्यू चालू असतो उन्हाळ्यात. शेडच्या बाजूने कोणती झाडं लावली पाहिजे? शेडच्या बाजूनी तर सर प्रामुख्याने बघितलं तर जेणेकरून पक्षाला जी सावली भेटली पाहिजे. तसं बघितलं तर चेरीचं झाड कमी वयामध्ये त्याची चांगलं वाढ असल्यामुळे ते सावली पण चांगलं देतं आणि ते स्टेट असं बाहेर न जातं स्टेट झाड जातं, ते जास्त करून सावली पत्र्यावर पडली जाते. मग ते उन्हाळ्यात जास्त तापत नाही पत्रा आपला. बरोबर. हे तुम्ही शेडमध्ये पार्टिशन केलेत मध्ये हे कारण काय याचं?
तर जेणेकरून बारीक कमी पक्षी जो असतो तो कमी जागे म्हणजे आता जास्त आपण एवढी जागा जर 2 याच्यामध्ये केली तर हा पक्षी इथं पण खातो आणि जास्त करून हा पळतो, ज्याची एनर्जी वेस्ट न जावा म्हणून 4 गाळे करतो आपण. कारण की आता एकच पक्षी, आता हा पक्षी जर मधलं पार्टिशन नसतं तर हा पक्षी तिकडे जाऊन पण खातो, जास्त फिरला जास्त करतो. आणि याच्यामध्ये फीड मग एका साईडला जास्त खपलं जातं, एक साईडला कमी खपलं जातं. म्हणजे पक्षात ज्या साईडला बसतो त्याचं फीड खपलं जातं आणि ते फीड खपलं पक्षी तेच बसून राहतो, जेणेकरून ती इकडलं फीड तसंच शिल्लक राहतो. बरोबर, त्यामुळे पार्टिशन करतो. अजून मोठा झाल्यावर पार्टिशन काढतो की असं आपण आता 4 गाळे, हे प्रत्येकाला 4 लास्टपर्यंत 4 गाळे जाणार. आता 3 गाळ्यामध्ये पक्षी आपला जसे वय वाढेल तशी आपण जागा वाढतो, पण गाळ्यांमध्येच ठेवतो आपण. गाळ्यांमध्येच ठेवतो. याच्यामध्ये अडचणी काय काय येतात, रोग कोणते कोणते येतात? तर अडचणीच्याच भरपूर अडचणी. मॅनेजमेंटची कधी चूक होतीच आपल्याकडून, का नेचर आपल्या याच्यात नसतो कधी कंट्रोलमध्ये. तर CRD किंवा CCRD हे प्रकार याच्यामध्ये भरपूर आहे. तर याच्यामध्ये CRDचा पण खूप त्रास असतो फार्मरांना. म्हणजे काय असतं? आता काय वेळेस ज्यावेळेस व्हेंटिलेशन पूर्णपणे नाही भेटत पक्षाला किंवा वातावरण ठीक नाही राहत, क्लायमेट चेंज होतो, त्यावेळेस सर्दीचा प्रकार हा पक्ष्यांमध्ये दिसला जातो. तो सर्दीचा प्रकार जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम पण जास्त येतात तिथे. सर्दी वाढल्यावरती तो रोग जास्त पसरतो. सर्दीचे पण प्रकार आहे त्याच्यामध्ये. CRD मध्ये टप्पा वाढत जातो, जे हार्ड होत जाते. आणि एकदा आल्यावरती पूर्ण शेड खराब होऊन जातं पूर्ण. तुमच्यावर असं झालंय कधी? झालंय. कधी झालं होतं? आपण ज्यावेळेस 2021ला फार्म चालू केला होता त्याच्यानंतर 3ऱ्या बॅचला आपल्याकडे प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा किती पक्षी गेले होते? 750 पक्षी मेला होता त्यावेळेस. पण मग अशा वेळेस जो सगळ्यात जास्त नुकसान आहे ते आपलं इतकं होत नाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना. नाही होत, कारण की आपल्याला भांडवल नाही लागत आहे ना त्याच्यामध्ये. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा हाच फायदा आहे की जास्त रिस्क नाही राहत आपली. नाही राहत. बरोबर. त्यानंतर काय झालं मग? त्याच्यानंतर नाही झालं एवढं. पूर्ण नीट चांगला अनुभव यायला, रोग कोणते आलेत काय कळायला एक 3-4 बॅचचा कमीत कमी अनुभव लागतो. मग त्यानंतर मग तुम्हाला कळत असेल का हा रोग यायला लागलाय, याच्यावरती हे उपाययोजना केली पाहिजे. अरे आपल्याला नाही समजलं, नवीन फार्मर असले तरी ते कंपनीचे डॉक्टर येत असतात व्हिजिटला, ते चेक करतात पक्षामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय होतंय, पक्षाला जागा देणे योग्य आहे की नाही, ते आपल्याला गाईड करत असतात. आता आपल्या ह्या फार्ममध्ये किती बॅच होतात एक वर्षभरात? आता सगुणाला ज्यावेळेस होती 42 दिवसाला पक्षी जायच्या वेळेस आपल्याला 8 बॅच निघत होती. आता वेगळ्या कंपनी बरोबर? आता वेगळं बैरोनाथ सोबत आहे. आता आपण बैरोनाथची एक बॅच काढली आपण. 3540 पक्षी ज्यांनी आपल्याला टाकला, प्लेस केला होता. त्याच्यामध्ये आपली काहीतरी 250 मॉर्टिलिटी झाली होती आणि त्यांचं पेमेंट 95 रुपये कॉस्ट आहे त्यांची 2 किलोला. बरं. तर आपली 89 रुपये कॉस्टिंग 3 किलो 50 ग्रॅमला आली होती. तर त्यांनी 1,13,000 रुपये पेमेंट आपल्याला काढलं होतं. म्हणजे तुम्ही जो FCR आहे तो अजून चांगला दिला? चांगला. तुमचा अनुभव आहे यातला, तुमचं नियोजन, पाण्याचं, औषधांचं सगळं, त्यामुळे तो FCR खाली आला. FCR आता आला. त्यामुळे तुम्हाला पेमेंट जास्त मिळालं. एक वर्षभरात 8 बॅच निघतात यात ना? सगळे 35 टाकतो दरवेळेस पक्षी का कमी जास्त होत राहतं? कमी जास्त होत राहतं. आता वातावरण, आता उन्हाळ्यामध्ये कसं पेस्ट जास्त लागतो पक्षाला, जेणेकरून मॉर्टिलिटी कमी राहते पक्षाची. तर आता पावसाळा आला तर आपण पेजमध्ये पक्षी ॲड करतो, कारण की वातावरण चांगलं राहतं, थंड राहतं. तर त्याच्यामुळे पक्षी आपण वाढून टाकतो. 3600, 3700 किंवा 3800 पण पक्षी टाकतो. याच्यामध्ये आपला खर्च किती होतो आणि कशाचा होतो? ॲव्हरेज बेच बोललं तर आपलं 9,000-9,500 रुपये सगळं खर्च होतो. कशाचा खर्च होता? लाईट बिलाचा खर्च होता आपला, पाण्याचा, वॉटरचा, याच्यावरती नाही काय होतं. आणि माणसाची मजुरी स्वतः जर केलं तर त्यात मजुरी ॲड करता येत नाही. जे काय पैसे मिळणार ते आपल्याला मिळणार. शेड नील व्हायला किती वर्ष गेले आपल्याला? 1.5 वर्ष गेले. 1.5 वर्षात पूर्ण नील झालं. म्हणजे आता बाकी जे म्हणताय की परवडत नाही, हे काय कारण काय? तुम्ही काय वेगळं करताय, ते काय चुकीचं करताय असं? आता जे लोक शेड बांधतात हे मोठं शेड बांधतात. बांधलं तरी लोक कामाला ठेवतात. जे मालक करतो तो लेबर करत नाही. बरं. नीट नियोजन लागत नाही. आणि पोल्ट्री व्यवसाय हा लाईव्ह व्यवसाय, याला मॅनेजमेंट लय व्यवस्थित लागतो. तरी एक जरी चूक झाली तरी अख्ख्या लॉटची वाट लागली जाते त्याच्यामध्ये. बरोबर. एक तर मॅनेजमेंटच महत्वाचा आहे. जी कंपनी आपल्याला पैसे देते ते कशाच्या हिशोबाने देते आपल्याला? ती पर केजी देते FCR त्याच्या. तर ती कॉस्टिंग असते, त्यांची जेवढी कॉस्टिंग तुमच्या आत येईल तेवढी कॉस्टिंग चांगली राहील, त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला पक्ष मागं ती पेमेंट देत असते. कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन मित्रांनो आहे, कारण की किती किलो खाद्य खाल्लं आणि किती किलो निघालं त्यानुसार प्रति किलो आपल्याला पैसे मिळतात तयार करण्यामागं. तर आत्ता जी बॅच गेली त्याला प्रति किलो, म्हणजे एक पक्षी 3 किलोचं निघालं तुमचा ॲव्हरेजली ना? तर प्रति किलो किती रुपये मिळाले तुम्हाला? 14 रुपये भेटले. 14 रुपये भेटले होते.
म्हणजे असे रेट कंपनीकडनं आपल्याला मिळतात. आता ज्यावेळेस पक्षी गेला मागं, तुम्ही हे खाली टाकलेलं तूस आहे, म्हणजे खाली मित्रांनो तूस टाकलं जातं, ते किती वेळ टाकता एका बॅचला? आपण एकदाच टाकतो स्टार्टिंगला, पक्षी ज्यावेळेस जागा द्यायची असते त्यावेळेस आपण तूस टाकतो आणि फलटी करत राहतो. पलट करत जातो दिवसाला, एक रोज दिवसाला? हा, एक दिवसाला. आता 4.5 वर्ष झालेत आपण ह्या व्यवसायामध्ये. खूप चढ उतार पाहिला. याच्या आधीची बॅच जी होती ती उन्हाळ्यामध्येच काढली तुम्ही, कधी निघाली कधी बॅच? 6 मेला. त्यानंतर साफसफाई करून त्याच्यामध्ये काय काय करतो साफसफाईमध्ये? साफसफाईमध्ये आपण शेड क्लीन करतो पूर्ण. त्या स्टार्टिंगला आपण भांडी जे असतात खाद्याचे, वॉटरचे, बारीक छोटे मोठे सगळे क्लीन केले जाते त्यावेळेस. त्यानंतर शेड निर्जंतुकीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये आपण फवारण्या घेतो 2-3. तर त्याच्यानंतर आपण शेड बर्लिंग केलं जातं. ते काय करतो आपण ज्यावेळेस गॅसनीच आपण सिलेंडरनी ते शेड जाळलं जातं, पूर्ण जाळून पूर्ण जाळून. का ते निर्जंतुकीकरण व्हायला पाहिजे, कोणतेही त्याच्यामध्ये जीवाणू वगैरे बॅक्टेरिया नको राहायला. आणि कितव्या दिवसानंतर पुढची बॅच टाकतो आपण? तसं कंपनीचा रूल 15 दिवसाच्या पुढंच आहे, पण आपण लवकर टाकतो. आपल्याला मॅनेजमेंट आपलं चांगलं असल्यामुळे आपण स्वतः काळजी घेतो, त्यामुळे आपण लवकर टाकतो. त्यामुळे 1 वर्षभरात 8 बॅच होतात. 8 बॅच होती. ऑन अँड ॲव्हरेज प्रत्येक बॅच काय रेटनी जात होती, म्हणजे किती पैसे मिळायचे तुम्हाला? 70-85 हजार रुपये, 85 हजार रुपये आसपास निघायचे. आणि खर्च वजा करता 70-1 हजार रुपये राहायचे स्वतःला राहायचे. म्हणजे याच्यामध्ये फक्त स्वतःच्या कष्टाचे पैसे मोजले नाही त्याच्यात, बाकी सगळा खर्च निघून 70-1 हजार राहायचे. आता मागची बॅच कितीला गेली आणि त्यातनं किती राहिले? आता मागची बॅच 1,13,000 रुपये भैरवनाथ कंपनीला आपण नवीन प्लेसमेंट केलं होतं पक्ष्यांचं. आपण ती स्लिप पण दाखवू मित्रांनो, यांच्याकडनं मी घेतो, ती तुम्हाला स्क्रीनवरती टाकतो मी. भैरवनाथ कंपनीने आपल्याला पक्षी टाकले होते. आपण नवीन स्टार्टअप होता भैरवनाथ कंपनीचा खेड तालुक्यामध्ये. आपण पहिली बॅच टाकली होती त्यांची. बरं. रवी पगारे म्हणून सुपरवायझर आहे, एक लाईन मॅनेजर आहे, त्यांनी आपल्याला बॅच टाकली होती. तर ते बोलले होते पहिला रिझल्ट एकदा टाकून बघा तुम्ही. तर सगुणाचे आपण स्टार फार्मर होतो पहिल्यापासून. स्टार फार्मर म्हणजे काय? स्टार फार्मर म्हणजे सगुणा कंपनी ॲव्हरेज एका बॅचमध्ये जेवढी शाखेमध्ये आपला जेवढे फार्मर आहे टोटल खेड तालुक्यातले, त्याच्यामधले एवढे बेस्ट ज्याचा रिझल्ट राहतो त्याला स्टार फार्मर अवॉर्ड दिला जातो. तो तुम्हाला आवडतो? आपल्याला गोल्ड कॉईन आणि ते त्यांचा हे भेटलं होतं सर्टिफिकेट. भैरवनाथात त्यांनी आपल्याला 3500 पक्षी प्लेस केला होता. तर 3500 पक्ष्यांमध्ये आपली 250 मॉर्टॅलिटी झाली होती. 156चा आपला FCR आला होता आणि त्यांनी 1,13,000 रुपये आपल्याला पेमेंट काढली होती. त्यातनं खर्च किती झाला होता मागच्या वेळेस तुम्हाला? आपल्या 9,500 रुपये सगळा खर्च आला होता. आणि उरले किती होते आपले? 1,05,000 रुपये उरले होते. म्हणजे पहा मित्रांनो, जे कोणी म्हणतंय की लॉसचा धंदा आहे, असा धंदा आहे तसा धंदा आहे, आपल्या पुढं शेतकरी व्यावसायिक आहे करणारा, आणि आत्ता नाही का 1-2 बॅचमध्ये फायदा घेतो आहे. जवळपास मागच्या 4.5 वर्षापासून फायदाच घेतो आपण. याच्यामधनं आपल्याला काय काय मिळालं? पोल्ट्रीमधनं आपण काय काय केलं याच्या फायदा? याच्यामध्ये आपण भरपूर असं केलं. आता घरचं पण सहकार्य केलं. आपण पोल्ट्री पहिले नील केली 1.5 वर्षामध्ये पूर्ण नील केली. त्याच्यानंतर भरपूर असं काय केलं. आता सोनं वगैरे तिच्यातूनच केलं मी. 13-14 तोळे मी स्वतःसाठी केले, स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या पोल्ट्रीच्या याच्यावर. आता गाडीचं पण प्लॅनिंग चालू आहे, गाडी पण घेतोय. म्हणजे जो कोणी नावं ठेवतोय की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग लॉसचा धंदा आहे, असं काही नाही. नीट नियोजन करणारा माणूस पाहिजे, असा माणूस पाहिजे नीट नियोजन करणारा, तर फायद्याचं आहे. इतर जो कोणाला म्हणजे आता तुमचं पाहून इन्स्पिरेशन घेईल की मला करायचे, म्हणजे बिना माहिती घेता करतील, पण ते एक गायडन्स द्या का कशा प्रकारे करावं, कारण की लॉसमध्ये नाही जायला पाहिजे. जेणेकरून स्टार्टअप जर करायचा असेल तर मिनिमम 150 फुटाचा तरी स्टार्टअप करावा, जेणेकरून तर 70-75 हजारापर्यंत पेमेंट आपल्याला निघेल, जेणेकरून आपला घर खर्च बी सगळं व्यवस्थित चालेल. तर लोक बांधतात 80 फूट 50 फूट, ज्याला जेवढं 80 फुटाला काम करायला लागतं तेवढं 150 फुटाला पण काम करायला लागणार आहे. पण योग्य मॅनेजमेंट जर तेवढ्याच ह्याच्यामध्ये 150 फुटाचं पण होतं असेल तर आपण 150 फुटाला रिकमेंड करतो आपण, कारण की एक माणूस पूर्ण 150 फुटापर्यंत पाहू व्यवस्थित करू शकतो. आणि कुठं अजून माहिती घेतली पाहिजे, ट्रेनिंग घेतलं पाहिजे, आणि याच्या आजारांवरती काय कसं. आता पोल्ट्री व्यवसाय जर बघितलं तर याच्यात जेवढी माहिती घेईन तेवढी कमीच आहे. जेवढे जर आपल्याला जे आपण बेसिक जी माहिती तेवढी तरी माणसाला याच्यामध्ये पाहिजे उतरल्यावर व्यवसायामध्ये. ती कुठनं मिळणार? कंपनी देते आपल्याला, कंपनी गाईड करत असते आपल्याला, पण थोडीफार माहिती आपल्याला पण पाहिजे बेसिक आहे क्षेत्रात उतरायचं. इतर आपण जर फार्मरकडे जाऊन जे करतात ते त्यांच्याकडनं काही एक महिनाभर माहिती घेतली तर ते बेसिक माहिती मिळून जाईल. मिळून जाते. त्यानंतर आपण जर बॅच टाकली तर त्यातूनच शिकू, कारण की आपलं भांडवल गुंतत नाही ना त्याच्यामध्ये. अशा प्रकारे पुढचं करू शकतो.
तर मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगविषयीची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तरीही काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण दुसऱ्या फार्मरविषयी किंवा यांच्याबरोबरच एक प्रश्न उत्तराचा एक व्हिडिओ करूयात, यानंतर आपण घेऊयात वाटल्यास. तर धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली आपल्याला. तर मित्रांनो, भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.